झटपट होणारा अगदी पोटभरीचा 5च मिनिटात सकाळच्या धावपळीत बनवा सेवई उपमा. खूप छान चविष्ट आणि झटपट होतो. हेल्दीसुद्धा हा नाश्ता आहे. एकदा नक्की ट्राय करा. इथे एक कढई घेतली, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घातलं आणि तूप छान गरम झाल्यावर 1 ते 1.5 वाटी सेवई घेऊन तिला छान मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होऊन भाजू दिली. इकडे मी एका साईडला गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं होतं आणि हे गरम पाणी त्यामध्ये सोडून दिलं. 4 ते 5 मिनिट सेवई भाजून झाल्यावर गरम पाण्यामध्ये तिला छान उकळून घ्या. 2 ते 3 मिनिटच पाण्यामध्ये तिला उकळून घ्या आणि मग वरतून थोडंसं मीठ घाला. खूप छान आणि चविष्ट असा नाश्ता हा घरच्या घरी झटपट 5च मिनिटात तयार होतो आणि पोटभरीचा आणि हेल्दीसुद्धा आहे. मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर उकडून घेतलेल्या सेवई एका चाळणीवर गाळून घेतलं पाणी आणि एकाकडे ठेवलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं. त्यामध्ये जिरं, मोहरी, शेंगदाणे मस्त अशी खमंग फोडणी दिली. थोडासा कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली. तुमच्याकडे गाजर वटाणा घरात असेल तर तुम्ही ह्या देखील सुद्धा भाज्या त्यामध्ये घालू शकतात, जेणेकरून तो अधिक पौष्टिक होईल. इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची वापरलेली आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतला. मस्त या सर्व भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या. खूप झटपट होतो हा नाश्ता. वरतून थोडीशी हळदी पावडर घातली. तिचा कच्चापणा जाण्यासाठी तिलासुद्धा मसाल्यात छान परतवून घेतली आणि नंतरून आपण ह्या उकडून घेतलेल्या सेवई घेतल्या आणि मस्त एकजीव करून घेतल्या. हलक्या हाताने एकजीव करा, नाहीतर सेवई उपमा बनवायच्या अगोदर शिरा बनवून ठेवणार. छान बनवा. हलक्या हाताने सुटसुटीत करा, दाबू नका, नाहीतर तो गारच होईल. बघू शकतात खूप झटपट असा चविष्ट हा नाश्ता तयार होतो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून मॅगी मसाला वगैरे घालू शकतात. वरतून थोडंसं मीठ घाला. अगोदर सुरुवातीला आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ जरा जपूनच वापरा. खूप सुटसुटीत असा हा सेवई उपमा तयार होतो. बघितलं ना, तोंडाला पाणी सुटले. खूप छान. एक वेळा ही रेसिपी नक्की बनवा आणि घरच्यांना खायला घाला. इतका टेस्टी नाश्ता कोण नाही म्हणेल. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट्स करा. धन्यवाद.